मधुरा ऐक ना, बोला की. डिंकाचे लाडू फक्त बाळंतिणीला देतात का? असं काही नाही. मग आपल्या डिजिटल मित्रमैत्रिणींसाठी कर ना डिंकाचे लाडू. करते ना. चला, डिंक लाडू तयार करायचा आहे. त्यासाठी तवा मध्यम आचेवर गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये पाव कप साजूक तूप तापण्यासाठी ठेवले. आता गूळ आपण घालतो ना, गुळाचं पाकबीक आपण करणार नाही आहोत हे डिंक लाडू करताना. मग काय करायचं, गूळ कच्चा टाकला तर काय होतं ना, त्याचा कच्चा वास त्या लाडवामध्ये मिसळला जातो. ते टाळण्यासाठी इथे मी डिंक घेतलेला आहे. डिंक मिक्सरमध्ये कुटून घेतला आहे. तर हा डिंकाची जी पावडर आहे आणि इथे पाव कप साजूक तूप गरम केलं आहे. तर या पाव कप साजूक तुपामध्ये हा डिंक घालायचा, डिंक पूड बेसिकली, आणि हे छान फुलवून घ्यायचे. बघा, छान मस्त फुलतोय. आता यामध्येच घालते मी गूळ आणि गॅस बंद करायचा आहे. आता आपल्याला पाकबीक करायचं नाही आहे, पण तव्याची जी उष्णता आहे त्यामध्ये गूळ छान मऊ होतो. हे बघा, गूळ छान विरघळलेला आहे आणि डिंकही छान फुललेला. ह्या डिंकाचे काही गोळे झालेत, काही हरकत नाही. नंतर आपण हे मिक्सरमध्ये सगळं दळून घेणारच आहोत. आता पुढे म्हणजे सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं 200 ग्रॅम आणि हे भाजून घ्यायचं बदामी रंग येईस्तोवर. खोबरंही इथे भाजून झालेलं आहे. पाहू शकाल, छान असा सुरेख बदामी रंग आलेला आहे. क्या बात आहे. आता हे भाजलेलं खोबरं आपण काढूयात डिशमध्ये. याच तव्यात तीळ घालूयात. तीळही बदामी रंगावर भाजायचे. तीळ देखील इथे भाजून झालेत. हलकासा बदामी रंग यायला सुरुवात झाली. आता यामध्येच घालते खसखस. खसखस तिळावरच घालायची. काय होतं ना, खसखस पटकन भाजली जाते, त्यामुळे ती वेगळी अशी किंवा खूप गरम तव्यावर नाही भाजून घ्यायची. हे चला, तीळ खसखस इथे भाजत आलेत. बघा काय सुंदर रंग आलेला आहे. आता हे भाजलेले तीळ आणि खसखस हे देखील आपण काढूयात या खोबऱ्यावर. आता पुन्हा याच तव्यामध्ये पाव कप साजूक तूप गरम करून घ्यायचं. आता इथे सुकामेवा मी काढून घेतलेला आहे, ज्यामध्ये आहे 100 ग्राम अख्खे काजू, बदाम आणि अक्रोड. आणि यामध्ये हा सगळा सुकामेवा घालूयात. मिसळून घ्यायचं आणि हा सुकामेवा देखील छान बदामी रंगावर तळून घेऊयात. सुकामेवा देखील इथे छान तळून झाला आणि इथे बघू शकता बदामाला हलकासा बदामी रंग आलेला आहे. डिंक लाडू तयार करायची जय्यत तयारी झाली. आता हा जो गूळ आहे ना, जो आपण गरम करून घेतो, हा तव्यात नाही ठेवायचा बरं का. गरम तव्यात खूप वेळ ठेवला ना तर तो थिजून जाईल. त्यामुळे असा हा मऊसूतच हवा. चला, आता सगळ्यात आधी हे भाजलेलं खोबरं, तीळ आणि खसखस इथे फूड प्रोसेसरमध्ये काढून घ्यायचं आहे. फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरच्या भांड्यात 2-3 बॅचेसमध्ये हे आरामशीर एकजीव होऊन जातं. पण हे असं यामध्ये करणं अगदीच सोयीचं जातं. खोबरं टाकून झालं की सुकामेवा देखील टाकायचा. आधी खोबरं आणि सुकामेवा एकदम बारीक दळून घ्यायचं. सुकामेवा एकदम बारीक दळून झाला. बघा, याला हलकंसं आहे ना तेल सुटतं. सुकामेवा आणि खोबऱ्याला अंगचंच तेल असतं, ते रिलीज होतं. या स्टेजला यामध्ये हा गूळ घालायचा, जो आपण तयार करून घेतला होता. गूळ आणि डिंकाचं मिश्रण आहे हे. यामध्ये आपण घालूया 200 ग्रॅम खारीक पूड आणि यावर खारीक पूडवर
4 चमचे साजूक तूप. काय सुंदर दिसतंय सगळं प्रकरण. आता पुन्हा झाकण लावायचं आणि आता फक्त हे सगळं एकजीव करून घ्यायचं. वन स्ट्रोकमध्ये हे मिश्रण आहे ना असं दळून होतं. त्यामुळे मला आहे ना या पद्धतीने डिंक लाडू करायला खूप आवडतं. हे बघा, जो गुळ होता किंवा जी खारीक पूड आपण घातली ही सगळी एकसंध झाली. हे बघा. चला आता हे मिश्रण मोठ्या पातेल्यात किंवा असं परातमध्ये काढून घेऊयात. चला आता हे किती मिश्रण आपण फूड प्रोसेसरमध्ये फिरवलेलं असलं तरी पुन्हा एकदा एकजीव करायचं. सो यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप पण घालते. दिसायला छान दिसतं, एकदम कॉन्ट्रास्ट रंग ॲड होतो. मिश्रण कमाल दिसतंय. आता याचे लाडू वळून घेऊयात. थोडंसं मिश्रण घ्यायचं, बाहेरनं पण थोडेसे पिस्त्याचे काप लावून घ्यायचे, म्हणजे दिसायला सुंदर दिसतं. बघा अगदी सहज लाडू वळला जातो. बघा अगदी सहज लाडू वळला गेलाय. आता याच प्रकारे सगळे लाडू मी वळून घेते. हातात मावतील एवढंच मिश्रण घेते. अगदी कमी श्रमात आणि कमी मेहनतीमध्ये हे डिंक लाडू तयार होतात. आता लिंबाच्या आकाराचे हे लाडू मी वळलेत, ते 45 बरोबर झालेले आहेत आणि वजनाला एक्झॅक्टली 1 किलो भरतात. आता तुम्हाला हवं असेल तर थोड्या मोठ्या आकाराचे लाडू वळले तरी चालतील, पण 3-4 बाईटमध्ये खाता येईल या हिशोबाने तो असा छोटूसा लाडू वळून ठेवलेला आहे. हा लाडू 1-2 महिने छान टिकतो, अजिबात खराब नाही होत, बुरशी नाही लागत, त्याला वासही नाही येत, कारण सगळे जिन्नस आपण छान तुपामध्ये तळून घेतलेले आहेत. अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी फूडीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.